श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. उद्या आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेचा हा दिवस खूप विशेष असा आहे. या दिवशी कोणताही विचार न करता नवीन काम सुरू करू शकतो. नवीन कामाचा किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, त्याचबरोबर दागिने, कपडे, वाहने खरेदी करू शकतो. घरात प्रवेश करण्यासाठी, घर किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी, तसेच लग्न समारंभ, मुंज समारंभ इत्यादींसाठी हा अतिशय शुभ दिवस मानला जातो. त्याचबरोबर हा दिवस श्री विष्णू व माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. तसेच या दिवशी पितरांची सेवा करण्याचा विशेष दिवस आहे. तसेच या दिवशी काही महिलांनी स्वतःसाठी नवीन वस्तू नक्की खरेदी करावा. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या मी या व्हिडिओत सांगणार आहे. त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी केल्याने घरात लक्ष्मीही येते, पैसाही येतो, जो नेहमी टिकून राहतो. त्याचा कधीही क्षय होत नाही. त्यामुळे महिलांनी स्वतःसाठी काही नाही जमलं तरी यातलं बघा, गुंजभर जर सोनं खरेदी करायला जमलं ना तर नक्की खरेदी करा आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याची त्या पूजा करा. असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही खरेदी करत असतो किंवा सोनं खरेदी केलेलं आहे ते सोनं कितीही काहीही झालं तरी कधी मोडायची वेळ येत नाही. म्हणून अक्षय तृतीयेला जमल्यास थोडं तरी ग्रामभर तरी सोनं नक्की खरेदी करावा. आणि तेही शक्य नाही झालं तरी काहीच हरकत नाही. बघा, तर काय करायचं आहे, तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर श्रीयंत्र नक्की खरेदी करा. तर त्या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी करा, नाही तर आधी केलं तरी काहीच हरकत नाही. त्यानंतर त्याचा यथाविधी त्याची पूजा करा. आपल्या देवघरात त्याची स्थापना करा. तुमच्याकडून पूजा होणार असेल तरच करा. त्याबरोबर तुम्ही बघा, काही हे पण नाही जमलं तर किमान एक झाडू किंवा काही ठिकाणी केरसुणी देखील म्हटलं जातं, कचरा काढायची झाडू, ही देखील खरेदी करू शकता. ती देखील लक्ष्मीचं रूपच आहे. बघा, दिवाळीत देखील आपण लक्ष्मीपूजनला या झाडूची पूजा करत असतो, कारण ती लक्ष्मी आहे. त्यामुळे आपल्याला नाही सोनं खरेदी करायला, सोनं चांदी इत्यादी मोठ्या वस्तू नाही खरेदी करायला जमलं तरी महिलांनी झाडू नक्की खरेदी करा. तिची या अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजा करा. यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे कवड्या. कवड्या या देखील सगळ्यांनाच माहीत आहे. कवड्या देवीला खूप प्रिय आहेत. त्यामुळे जमल्यास 7 कवड्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत. खरेदी करून तिची पूजा करायची आहे. कशी पूजा करायची आहे, काय पूजापाठ करायचा आहे, त्याचे कुठल्या सेवा करायच्या आहे याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर नक्की येईल. त्याचबरोबर तुम्ही म्हणाल कवड्या कशा खरेदी करायच्या, पांढऱ्या की पिवळ्या? तर बघा, पांढऱ्या भेटल्या तर अतिशय उत्तम, नसेल तर काहीच हरकत नाही. पिवळ्या जरी भेटल्या तरी 7 कवड्या, परंतु त्या अखंड कवड्या पाहिजे, तुटल्या फुटलेल्या कवड्या नसाव्यात. त्यामुळे आपल्या तसेच बघा, कवड्या आपल्या कुलदेवीला देखील अतिशय प्रिय असतात. त्यामुळं 7 कवड्या या दिवशी तुम्ही खरेदी करून पूजा करून आपल्या देवघरात ठेवायच्या आहे. त्यामुळे त्याचबरोबर तुमच्याकडे दक्षिणावती शंख नसेल तर तुम्ही या दिवशी हा शंख देखील खरेदी करू शकता. त्याची देखील पूजा विधी करू शकता. तसेच तुमच्याकडं तुम्हीच बघा, आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत. आपल्याकडे स्वामींची मूर्ती किंवा फोटो हा असेलच, परंतु नवीन सेवेकरी आहे त्यांना फोटो किंवा स्वामींची मूर्ती घ्यायची खूप इच्छा आहे. तर हा दिवस अतिशय खास असा दिवस आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वामींचा तुम्ही फोटो किंवा मूर्ती आणू शकता आणि तिची स्थापना करू शकता. त्याचबरोबर पूजापाठ देखील करू शकता. तसेच नाही इतर या गोष्टी नाही जमल्या तर बघा, नवीन कपडे खरेदी करू शकता. काहीही खरेदी करू शकता. फक्त या दिवशी काय खरेदी करायचं नाही बघा, तुम्हाला चप्पल आणि सुरी, कैची या वस्तू खरेदी करायच्या नाही आहेत.
कारण बघा चप्पल ही किती झालं तरी ती दारिद्र्याचं एक लक्षण असतं, म्हणून चप्पल खरेदी करायची नसते. कात्री कैची का खरेदी करायची नाही, त्याने कापलं जातं अशी वस्तू खरेदी करायची नाही. नाहीतर त्या 2 वस्तू सोडून तुम्ही काहीही खरेदी करू शकता. त्याचबरोबर घरातील स्त्रीला प्रत्येक पुरुषाने नक्कीच आपल्या बायकोसाठी काहीतरी खरेदी करून द्यायचं आहे. काहीही खरेदी करून द्या. साडी द्या, तिला आवडेल ते शृंगारांपैकी एखादी वस्तू खरेदी करून द्या, जेणेकरून आपल्या घरातली स्त्री ही आनंदी राहील, खुश होईल. त्यामुळे आपलं घर देखील आनंदी राहणार आहे, खुश राहणार आहे. त्यामुळे आपल्या घरातली स्त्री ही देखील लक्ष्मीच आहे. त्यामुळे ती लक्ष्मी जर खुश असेल ना, संपूर्ण घर खुश आनंदी राहणार आहे. त्यामुळे नाही काही जमलं बघा, नाही पैसा नाही आहे किंवा काहीतरी चणचण आहे, समस्या आहे, तुम्ही एखादं फूल किंवा एक गजरा देऊन जरी बायकोला घरातल्या महिलेला खुश केलं ना, तरी देखील हा दिवस अतिशय असा खास आहे. जे करता येईल ते करा आणि एखादं फूल तरी तिला द्या. यामुळं आपल्या घरात आनंदी राहणार आहे. अक्षय तृतीया हा अतिशय खास असा दिवस आहे. महिलांनी या दिवशी नक्कीच ह्या गोष्टी यातली एक तरी वस्तू आपल्या स्वतःसाठी नक्की खरेदी करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.